आपण कशा प्रकारे सोडवायचं याला आपण बघणार आहोत. 50 उदाहरण बघू. 50 अधिक 10 वजा 20 अधिक 30. आता यामध्ये बेरीज आणि वजाबाकी असल्यामुळं आपण डावीकडून उजवीकडे सोडवत न्यायचं. डावीकडून पहिले अधिक 50 अधिक 10 ही क्रिया आहे म्हणून याची बेरीज होईल. कारण पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस दुसऱ्या संख्येचं चिन्ह प्लस, म्हणजे पहिले 50ला प्लस आहे आणि 10ला प्लस आहे, त्यामुळे त्याचे 60 येणार. त्यानंतर वजा 20 अधिक 30 जसं जसं लिहिलं. दुसरी स्टेप आहे, पहिल्या संख्येत चिन्ह प्लस दुसऱ्या संख्येत चिन्ह मायनस. 60 आणि 20 यांच्यामध्ये वजाबाकी होईल 40 आणि हे अधिक 30 आणि याचं जर बेरीज केली तर 70 येतात. अशा प्रकारचं हे पहिलं उदाहरण आहे, सोडवता येईल. दुसरं उदाहरण बघा. मोठ्या कंसात 2 अधिक छोटा कंस 5 अधिक 4 अधिक आणखी छोटा कंस 5 गुणिले 10 छोटा कंस कंप्लीट, छोटा कंस कंप्लीट, मोठा कंस कंप्लीट. आता असं जर उदाहरण आलं तर या उदाहरणाला काय करायचं, पहिल्यांदा सर्वात लहान कंस आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे सर्वात लहान कंसातली जी क्रिया आहे ती सोडवायची आहे. आता सर्वात लहान कंसातली क्रिया कोणती आहे, 5 गुणिले 10, म्हणजे आपल्याला इथं 50 हे इथं लिहिलेली आहे 50, म्हणजे हा कंस सुटून जाईल. कारण त्याच्यामध्ये बाहेरचं चिन्ह प्लस आहे म्हणून आतले चिन्ह बदलणार नाही, इथे प्लसच राहील. 2 अधिक कंसात 5 अधिक 4 अधिक 50 मोठा कंस पूर्ण. आता मग हा लहान कंस आहे, याच्यातली क्रिया प्रथम सोडवावी लागेल. याच्यामध्ये काय आहे, 50 अधिक 4 अधिक 5 म्हणजे 59 येतात. 2 अधिक 59 हे मोठ्या कंसात राहील. मग 59 आणि 2ची बेरीज करू, झालं 61. तर अशा प्रकारची उदाहरणं पेपरला येत असतात, तर ते अशा प्रकारे आपण सोडवायची. धन्यवाद.